खो खोच्या मैदानावरचे हे खांब तुम्ही पाहिलेत का? ते आकाशाच्या दिशेने सरळ ताठ उभे आहेत। रस्त्यावरच्या दिव्यांचे खांबही असेच उभे असतात। घरातल्या भिंती या सुद्धा अशाच सरळ उभ्या असतात। खो खोच्या मैदानावरचे खांब आणि जमीन, दिव्यांचे खांब आणि जमीन, घराच्या भिंती आणि फरशी किंवा जमीन यांच्यामध्ये एक विशिष्ट कोन तयार झालेला तुम्हाला दिसेल। आपण आता याबद्दल थोडंसं जास्त समजून घेऊया। आता ही आकृती पहा। रेषा L आणि रेषा M एकमेकींना P या बिंदूमध्ये छेदतात। आपण P बिंदूपाशी किती मापाचा कोन झालाय ते मोजूया। रेषा L आणि रेषा M या P बिंदूपाशी 90 अंशाचा कोन करतात। म्हणजेच रेषा L आणि रेषा M एकमेकींना लंब आहेत असं म्हणता येईल। हे विधान रेषा L लंब रेषा M या चिन्हाने दाखवतात। त्याचं वाचन रेषा L लंब रेषा M असं करतात। खो खोच्या मैदानावरील खांब आणि जमीन, दिव्यांचे खांब आणि जमीन, घराच्या भिंती आणि खालची फरशी परस्परांना लंब असतात, कारण त्यांच्यामधील कोन हे सुद्धा 90 अंशाचे असतात। हे आता तुमच्या लक्षात आलं ना? आणखीन कुठे कुठे तुम्हाला अशा लंब रेषा दिसतात याचा जरा शोध घ्या। दिलेल्या रेषेला लंब काढायला आपण आता शिकणार आहोत। यामधला पहिला प्रकार आहे रेषेवरच्या बिंदूमधूनच त्या रेषेला लंब काढणे। आपण यासाठी गुण्याचा उपयोग करून रेषेवरच्या बिंदूतून त्या रेषेला लंब कसा काढायचा ते पाहूया। आता इथे रेषा AB आपण काढूया। या रेषेवर कुठेही एक बिंदू P घेऊया। कंपास पेटीतील गुण्या घेऊन आता त्याचा काटकोन करणारा बिंदू हा बिंदू P वर ठेवूया आणि काटकोन करणारी एक बाजू ही रेषा AB शी जुळेल अशा रीतीने ठेवूया। गुण्याच्या काटकोन करणाऱ्या दुसऱ्या बाजूच्या कडेनी रेषा PQ काढूया। रेषा PQ ही रेषा AB ला P बिंदूत लंब आहे। आणि आता कोनमापकाचा उपयोग करून रेषेवरच्या बिंदूतून रेषेला लंब कसा काढायचा हे आपण शिकूया। आता सुरुवातीला रेषा LM काढूया आणि या रेषेवर एक बिंदू A घेऊया। बिंदू A मधून रेषा LM ला लंब काढण्यासाठी कोनमापकाचा केंद्रबिंदू A बिंदूवर ठेवूया। कोनमापकाची संदर्भ रेषा LM ला तंतोतंत जुळेल अशी आपण ठेवूया। कोनमापकाच्या 90 अंशाच्या खुणेवर बिंदू B काढा आणि आता यातून रेषा AB काढूया। रेषा AB ही रेषा LM ला A बिंदूत लंब आहे। कंपासचा उपयोग करून रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब कसा काढायचा ते आपण आता शिकूया। आता रेषा XY काढूया आणि रेषेवर एक बिंदू M घेऊया। कंपासचा लोखंडी टोक M बिंदूवर ठेवूया। M बिंदूच्या दोन्ही बाजूंना समान अंतरावर रेषेला छेदणारे दोन कंस काढूया। या छेदन बिंदूंना P आणि Q ही नावं देऊया। कंपासमध्ये रेख PQ च्या लांबीच्या निम्म्यापेक्षा जास्त सोयीस्कर अंतर घेऊया। कंपासचं टोक P बिंदूवर ठेवून रेषा XY च्या एका बाजूला कंस काढूया आणि तेच अंतर कायम ठेवून कंपासचं लोखंडी टोक Q बिंदूवर ठेवूया आणि आधीच्या कंसाला छेदणारा कंस काढूया। या दोन्ही कंसांच्या छेदन बिंदूला N हे नाव देऊया। रेषा MN ही आता काढूया। रेषा MN ही रेषा XY ला M बिंदूत लंब आहे। आता दुसरा प्रकार आपण बघूया। रेषेला लंब काढण्याचा दुसरा प्रकार आहे रेषे बाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे। आता यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कागदाला घड्या घालून रेषे बाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढायला आपण शिकूया। कागदावर रेषा AB काढूया
आणि रेषेबाहेर एक बिंदू P घेऊया. रेषा AB दिसेल अशा रीतीने कागद उलटून रेषा AB वर घडी घाला. कागदाला P बिंदूवर आता अशी घडी घाला की घडीच्या एका बाजूस असलेला रेषा AB चा एक भाग हा घडीच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या रेषा AB च्या भागाशी जुळेल. कागदाच्या घड्या उलगडा. दोन्ही घड्यांच्या छेदन बिंदूला आपण R हे नाव देऊया. रेषा PR काढूया. पहा बरं, रेषा PR ही बरोबर या घडीवरच आली आहे. आपण R बिंदू जवळील कोन PRB मोजूया. कोन PRB हा 90 अंश मापाचा कोन आहे. याचा अर्थ रेषा PR ही रेषा AB ला लंब आहे. आता आपण गुण्याचा उपयोग करून रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढायला शिकूया. सुरुवातीला रेषा LM काढूया आणि या रेषेबाहेर एक बिंदू A घेऊया. गुण्याच्या काटकोन करणाऱ्या बाजूंपैकी एक बाजू रेषा LM ला जुळवून ठेवूया. गुण्या रेषेवर असा ठेवूया की गुण्याची काटकोन करणारी दुसरी बाजू आहे ती A बिंदूला चिकटेल. या बाजूलगत A बिंदूतून जाणारी रेषा AB काढूया. कोन ABM मोजूया. कोन ABM हा 90 अंश मापाचा कोन आहे. त्यामुळे रेषा AB ही रेषा LM ला लंब आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण कंपास आणि पट्टी यांचा उपयोग करून रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढायला शिकूया. रेषा PQ काढून रेषेबाहेर M हा बिंदू घेऊया. कंपासचं लोखंडी टोक M बिंदूवर ठेवूया. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन रेषा PQ ला X आणि Y या दोन बिंदूंमध्ये छेदणारे कंस काढूया. कंपासमध्ये XY अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया. कंपासचं टोक X बिंदूवर ठेवून रेषेच्या M बिंदूच्या विरुद्ध बाजूला एक कंस काढूया. कंपासमध्ये हेच अंतर कायम ठेवून कंपासचं टोक Y बिंदूवर ठेवून आधीच्या कंसाला छेदणारा कंस काढूया. दोन्ही कंसांच्या छेदन बिंदूला N हे नाव देऊया. आता रेषा MN काढूया. रेषा MN ही रेषा PQ ला लंब आहे. या पद्धतींचा वापर करून आता रेषेला लंब काढण्याचा सराव सगळ्यांनीच करूया. आपण काय शिकलो? जर दोन रेषा एकमेकींना काटकोनात छेदत असतील तर त्या रेषा एकमेकींना लंब आहेत असं म्हणतात. दिलेल्या रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब काढणे, गुण्याचा वापर करून, कोनमापकाचा वापर करून आणि कंपासचा उपयोग करून लंब काढणे हे आपण शिकलो. दिलेल्या रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे हे आपण कागदाच्या घड्या घालून, गुण्याचा उपयोग करून, कंपास आणि पट्टी यांचा उपयोग करून कसं करायचं ते शिकलो. स्वाध्याय: रेषा AB काढा. या रेषेवर P हा बिंदू घ्या. कंपासचा वापर करून रेषा AB ला बिंदू P मधून जाणारी लंब रेषा काढा. रेषा PQ काढा. या रेषेबाहेर कुठेही बिंदू R घ्या. गुण्याचा वापर करून रेषा PQ ला R बिंदूतून जाणारी लंब रेषा काढा. रेषा XY काढा. या रेषेबाहेर बिंदू A घ्या. कंपास आणि पट्टी यांचा उपयोग करून रेषा XY ला बिंदू A मधून जाणारी लंब रेषा काढा.